अरिशा पुणेरी चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मँगो स्पेशल रेसिपी। उन्हाळ्यात आपल्याला हापूस मँगो खायला मिळतो, तर हापूस मँगोची मी ही रेसिपी करणार आहे। आईस्क्रीम, मँगो आईस्क्रीम। तर चला याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया। कमीत कमी साहित्यात आपण हे करणार आहे। याच्यासाठी ही पावडर शुगर घेतलेली आहे मी, आपली पिठी साखर नसेल तर तुम्ही साखरेची पावडर करून घेऊ शकता। 2 हापूस आंबे घेतलेले आहेत मी। हे हापूस आंबे मी 2 तासांसाठी फ्रीजर मध्ये ठेवले होते, म्हणजे ते कडक होतात, आपल्याला पल्प व्यवस्थित काढता येतो। आणि ही फ्रेश क्रीम आहे, अमूलची फ्रेश क्रीम घेतलेली आहे आणि मिल्क पावडर घेतलेली आहे। चला तर आता मग आपण पहिल्यांदा मँगोचे पल्प काढून घेऊया। यातला आता आपण थोडासा मँगो बाहेर साइडला काढून ठेवणार आहे, ज्याचे आपण अशी काप करून घेणार आहे, म्हणजे ते आपल्याला सर्विंगला आणि मँगो आईस्क्रीम मध्ये घालताना खूप छान दिसतात। हे मी काढून बाजूला ठेवणार आहे। आणि आता राहिलेला मँगोचा पल्प काढून घेऊया। चला तर मग आपला छान पैकी मँगो प्युरी, मँगो पल्प रेडी आहे। आता आपण पुढची तयारी करूया। त्यासाठी आता आपण ही आपली जी फ्रेश क्रीम आहे, ही क्रीम आपण बाउल मध्ये घ्यायची आहे आणि ती व्यवस्थित फेटून घ्यायची आहे। वाटी फ्रेश क्रीम घेतलेली आहे। आता याच्यात आपण आपली पिठी साखर घालणार आहे, ती पण 1 वाटी घ्यायची, म्हणजे आपला 1 वाटी पल्प असेल तर 1 वाटी क्रीम आणि 1 वाटी पिठी साखर एवढी घ्यायची आहे। आणि यातच आपण घेतलेले मिल्क पावडर जे आहे, ते मिल्क पावडर सुद्धा अर्धा वाटी मिल्क पावडर मी घालणार आहे। आता हे व्यवस्थित आपण फेटून घ्यायचं आहे, एकदम छान असं फेटून घ्यायचं आहे सगळं। असं छानपैकी मस्त फेटून घ्यायचं आहे। एक 2 ते 3 मिनिट छानपैकी याला फेटून घ्या। आता हे व्यवस्थित आपण फेटून घेतलेलं आहे। आता याच्यात आपण काढलेला मँगोचा पल्प आपण घालणार आहे। परत आपण एकदा व्यवस्थित छानपैकी मिक्स करून घेऊया। आता मी काय केलेलं आहे, थोडेसे ड्रायफ्रुट्स कट केलेले आहेत। याच्यामध्ये काजू, बदाम आणि पिस्ता मी घेतलेला आहे। काजू, बदाम आणि पिस्ता, तर यातले काही मी आता टाकत आहे आणि नंतर बाकीचे काही आहेत ते मी गार्निशिंग साठी ठेवणार आहे। अर्धे मी आत्ताच घालत आहे। आता हे आपलं व्यवस्थित फेटून झालेलं आहे। आता एखादा प्लास्टिकच्या टीन मध्ये किंवा तुमच्याकडे आईस्क्रीम बनवायचा डब्बा असेल तर त्याच्यात तुम्ही काढून घ्यायचं, बघू शकता। आता याच्यात मी थोडेसे आपण जे मँगो पल्प ठेवला होता आपण काढून, हा मँगो पल्पचे जे तुकडे आहेत ते घालणार आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण। आणि मग राहिलेला पल्प पण त्याच्यात घालणार आहे, आपण केलेलं बॅटर। आणि आता गार्निशिंग साठी आपले ड्रायफ्रुट्स। हे टॅपिंग करून घ्यायचं, एअर वगैरे असेल तर रिमूव्ह होऊन जाईल। आणि याला आता आपण बर्फाची क्रिस्टल याच्यात लागू नये म्हणून याला आपण एक प्लास्टिकची बॅग वरून लावायची आहे। ही बॅग याला आपण चिटकून घ्यायची आहे छान। आणि आता हे फ्रीजर मध्ये ठेवायचं आहे। फ्रीजर मध्ये आपण हे 6 ते 7 तास ठेवणार आहे, मग आपला आईस्क्रीम बनून रेडी होणार। चला तर मग मी आता तुम्हाला हे फ्रीज मध्ये ठेवते आणि आईस्क्रीम तयार झाल्यावरती दाखवते। फ्रीजर मधून आता मी हे आईस्क्रीमचं भांड काढलेलं आहे। आपण जे आईस्क्रीम भरून हे ठेवला होता आपण हा डब्बा, तो डब्बा मी आता फ्रीजर मधून काढलेला आहे। जवळपास मी 10 तास ठेवलेला आहे, जास्त वेळ मिळाला आता आईस्क्रीमला सेट व्हायला। आता आपण हे ओपन करून बघूया कसं आपला आईस्क्रीम सेट झालेला आहे।
वरची आपण रॅपर काढूया. वाव, बघा, बघू शकता तुम्ही किती छान असं आईस्क्रीम आहे. आता आपण हे सर्व करूया. चला तर. बघू शकता किती छान फ्रीज झालेला आहे आपला आईस्क्रीम. माझ्याकडे स्कूपर नाहीये आईस्क्रीम काढायचं, त्याच्यामुळे थोडासा व्यवस्थित निघत नाहीये. चला तर मग थोडंसं ड्रायफ्रूट घालून मी गार्निश करते. किती छान आपलं मँगो आईस्क्रीम रेडी आहे. एकदम कमीत कमी साहित्य वापरून आपण हे केलेलं आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सपोर्ट करा. अरिशा पुणेरी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.